नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. कसा होतो आहे आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8. आज मी थोडंसं लवकर आवरलं आहे कारण हॉस्पिटलला जायचं आहे आणि हॉस्पिटलला जायचं म्हटलं की लवकर जाणं हे फार गरजेचं आहे. नंबर एवढे सारे असतात आणि नंबर जर आपला लवकर नाही लागला तर पूर्ण दिवस खराब होऊन जातो. एवढा वेळ हॉस्पिटलमध्ये बसणं पण ह्या कंडिशनमध्ये काही चांगलं नाही आहे. त्यामुळे म्हटलं की जर आत्ता आपण लवकर गेलो तर आपला नंबर लवकर लागेल. तर त्यासाठी आत्ता मी आवरलेलं आहे. आणखी मला नाश्ता पण करायचा आहे तर मी पटकन नाश्ता करून घेते आणि आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो. आणि माझ्या तोंडावरची स्वेलिंग बघवतच नाही अक्षरशः मला. माझ्या तोंडावरती आणि पायांवरती 7 मंथपासून स्वेलिंग आहे. असो, त्याला काही ऑप्शन नाही आहे. बस और कुछ दिन. बॅग अशीच अडकू येता काय? नाही ग, पुढे अडकली ठीक आहे. हां, घरी जाऊ दे बाबू. तर आत्ता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहोत नगरमध्ये आणि जात आहोत हॉस्पिटलकडे. तर आता हॉस्पिटलमध्ये किती नंबर आहेत काय माहीत नाही, टेन्शन आलं आहे. तसं मी कॉल केला होता त्यांना की नंबर घ्या म्हणून, पण ते बोलले की तुम्हाला इथेच यावं लागणार डायरेक्ट. तसं नंबर काय घेत नाही. त्यामुळे मग म्हटले ठीक आहे, जावा आणि नंबर लावावं. तर आता बघूयात किती नंबर आहेत, गेल्यानंतर न समजेल. आणि हॉस्पिटल दिल्ली गेटपासून एकदम जवळच आहे, 2 मिनिट अंतरावर. इथं MSITचं आहे. त्याशिवाय इथं सोनोग्राफी नाही करते मग रेफरशिवाय. अगोदर इकडून होतं ना. इथं होतं आधी आहे ना. यांचे चालू लिफ्ट चालू नाही का काका? लिफ्ट चालू आहे का? लिफ्ट चालू नाही का? आलेत. फर्स्ट फ्लोअरलाच आहे ना. नंबर लावा. फायनली माझी सोनोग्राफी झालेली आहे. एवढा वेळ वेट केल्यानंतर ना आम्ही आलो होतो 9 वाजता आणि आता वाजलेले आहेत 2. तर इतका जास्त बोर झाला, पण त्याला काही ऑप्शन नाही आहे, सोनोग्राफी करायची होती. आणि प्रेग्नेन्सीमध्ये एवढा वेळ बसून राहणं म्हणजे खूप जास्त कठीण काम आहे. पण समोरचे पण पेशंट तसेच असतात, तर आपण काय करू शकत नाही की आमचे नंबर घ्या असं म्हणू शकत नाही. आता नंबर लावण्यावर आहे. तरी पण आम्ही लवकर आलो होतो. पण जे जवळचे पेशंट आहेत तर ते अगोदरच नंबर लावून जातात, त्यामुळे उशीर होतच होतो. आणि सोनोग्राफी करता करता 2 वाजले. तर मला इतकी जास्त भूक लागली की म्हटलं चला आता जेवण करूनच जावं, काहीतरी खाऊन जावं, म्हणजे जाऊपर्यंत टेन्शन नाही. तर आत्ता आम्ही जात आहोत साविडीमध्ये. साविडीमध्ये यासाठी जात आहोत की मला तिथली रॉयलमधली पावभाजी खायची होती, जी की मला खूप जास्त आवडते. आणि असं कधीच होत नाही, मी जेव्हा नगरला जाते तेव्हा मी तिथली पावभाजी खात नाही असं. तर आता आम्ही तिथेच जात आहोत. आणि आम्ही ऑटोने चाललो आहोत कारण गाडीवर फिरणं आता सध्या सेफ नाही आहे एवढ्या लांब. त्यामुळे म्हटलं की उगीचच परेशानी करून घेण्यापेक्षा आपलं ऑटोने सेफ साईड जावं. भयानक ऊन आहे बाबा.
जास्त वाढलं आहे. 2-4 दिवस मध्ये बरं होतं, पावसाचं वातावरण होतं, पण आता परत टेम्परेचर वाढलं आहे. फायनली माझी ऑर्डर आलेली आहे. पावभाजीसोबत मी रोज मिल्कशेक पण ऑर्डर केलेला आहे आणि यांच्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक ऑर्डर केलेला आहे. तर आता ते येऊपर्यंत मी पावभाजी खाऊन घेते, कारण आता मला भूक बिलकुलही कंट्रोल होत नाही आहे. हा बस झाले. वजन नेता येईल का एवढं? अजून एक घरी गेला मागच्या वेळेस फोडतो घरी गेला असं देऊ का नारळ? ऐका ना, इकडून फोडले ना. नाही बरं, जाऊ द्या, घ्या. मागच्या वेळेस असंच मेले, खराब झाले अजून एक मोठा बघून द्या. खाल्ल्यानंतर बरं वाटायला लागलं, कारण गरमी पण खूप जास्त आहे आणि जरा एनर्जी आल्यासारखं झालं. एवढा वेळ हॉस्पिटलमध्ये बसून बसून बोर पण झालो होतो, तर आता जरा फ्रेश फील होतं आहे. तर आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली आणि बाहेरच नारळ दिसले, तर हे म्हटले नारळ घेऊयात आपण. जास्त घ्यायचे होते, पण परत बॅगमध्ये ओझं घेऊन जाता नसतं आलं, त्यामुळे आम्ही 3च नारळ घेतले. तर येतीलच हे परत, आता मग परत घेऊन जाऊ शकतो. तर आता आम्ही चाललो आहोत तिथे स्केचर्समध्ये. यांना घ्यायचे आहे शूज, तर बघतो आवडतात का. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे, म्हणजे नगरवरून आल्यानंतर इथे आमच्या गावामध्ये आलो. यांचं एक पार्सल आलं होतं, तर पार्सल घेण्यासाठी इथे आलो आहोत आम्ही. आता पार्सल वगैरे घेतो आणि घरी जातो. तर आज आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी गेलो होतो. सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की नेमके काय आले सोनोग्राफीचे रिपोर्ट्स. तर माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट सगळे छान आलेले आहेत, एकदम नॉर्मल आलेले आहेत, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्येही विचारू शकता. नक्कीच मी यावरती तुम्हाला रिप्लाय करेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये.